श्री अधिकमास महात्म्य अध्याय 25. पुण्याईचे आगळे तेज. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासात व्रते आणि उपासना केल्यामुळे माणसाला एक प्रकारचे विलक्षण तेज प्राप्त होते. या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो. पूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होता. त्याची राणी यशोमती त्यांचे राज्य वैभवात नांदत होते. राजा धर्मशील होता, पण राणी मात्र फारच गर्विष्ठ होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि वैभवाचा विलक्षण अभिमान होता. वीरबाहू राजाने सारा राज्यकारभार आपल्या मंडन नावाच्या प्रधानावर सोपवला होता आणि स्वतः मात्र यशोमती राणीसह चैनविलासात रममाण झाला होता. नाना वस्त्रेभूषणे, नाना भोजने, नाना वाहने अशा प्रकारचे आहार विहाराचे नाना भोग ती राजा राणी भोगीत असत. राजा कधी दानधर्म करू लागला तर ती गर्विष्ठ राणी नेहमी त्यात अडथळे आणायची. ती स्वतः कसलेही व्रतनियम पाळीत नव्हती. देवापेक्षा दैवत श्रेष्ठ असते. आपल्या नशिबाने आपल्याला हे वैभव दिले आहे तर त्याचा आपण उपभोग घेतलाच पाहिजे, त्यात देवाचे काय घेणे. यशोमती राणीला 2 पुत्र झाले, सुबाहू आणि शतबाहू. ते राजकुमार अत्यंत सुंदर, सुरेख, गुणवान, बुद्धिमान असे होते. प्रधान मंडन आणि त्याची बायको गुणवती या दोघांना ते राजपुत्र भारी आवडायचे. आपल्या पुत्राप्रमाणे ती दोघे त्या दोघं राजपुत्रांवर प्रेम करत. पुढे एकदा अधिक मास आला. प्रधानाची बायको गुणवती त्या अधिक मासात अनेक प्रकारची व्रते दाने करायची. ती फारच धर्मनिष्ठ होती. गुणवती एकदा राजवाड्यात गेली आणि यशोमतीला म्हणाली, राणी, आता हा अधिक मास आला आहे. या थोर महिन्यात काही पुण्यकृत्ये केली तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आपले कल्याण होते, जीवनाचे सार्थक होते. तर तुम्ही काही व्रते दाने. त्यावर राणी यशोमती तोऱ्याने तिला म्हणाली, बाई गुणवती, अगं, या पृथ्वीवर तुझ्यासारखे अनेक लोक जी व्रते दाने करतात त्या पुण्याईचा वाटा सहजच आम्हा राजे लोकांना मिळत असतो. मग आम्ही मुद्दाम ती व्रते उपासना करून उगाच कशाला शरीराला त्रास करून घ्यायचा. आणि हा अधिक मास तरी काय, मुळात तो मलमास, धोंड्याचा महिमा. दुष्काळात हा 13वा महिना. उगाच महिन्याला पुरुषोत्तम मास हे मोठे नाव देऊन त्याचे हे महत्त्व शास्त्रकारांनी वाढवले आहे. आपमतलबी स्वार्थी लोकांनी या महिन्यातील व्रतदानांचे खूळ पसरवले आहे. राणीचे ते उद्दामपणाचे बोलणे ऐकून गुणवती पुन्हा विनयाने म्हणाली, हे असे अधिक मासाला टोचून त्याची नालस्ती अवमान करून बोलणे चांगले लक्षण नाही. मग राणीने पुन्हा गुणवतीचा अपमान केला आणि तिला रागाने घालवून दिले. बिचारी गुणवती काय करणार. तिने स्वतः मात्र त्या अधिक मासातील सर्व व्रते, नियम, स्नान, दान अगदी निष्ठापूर्वक केले. त्याबद्दल त्या राणीला पुन्हा तिने चकार शब्दही केला नाही. काही काळ लोटल्यावर राणीचे ते 2 राजपुत्र एकाएकी आजारी पडले. त्यांचा आजार खूपच वाढत गेला. औषधोपचार संपले आणि अखेर दुर्दैवाने ते दोघेही राजपुत्र मरण पावले. राजा राणीला त्यामुळे खूपच दुःख झाले, पण दैवापुढे कोणाचे काय चालणार. त्यावेळी राजा राणीच्या समाचार सांत्वनासाठी अनेक लोक येऊन गेले. प्रधान मंडल आणि गुणवतीही त्यांच्या सांत्वनासाठी गेली होती. त्यावेळी काय चमत्कार झाला. राणी यशोमतीच्या गळ्यात गळा घालून गुणवतीने हंबरडा फोडला. राजपुत्रांचे गुण आठवून त्या दोघीही खूप शोक करू लागल्या. शोकाचा आवेग थोडा ओसरल्यावर राणी गुणवतीच्या चेहऱ्यावर पाहिले आणि एकदम तिला ढकलून देऊन राणी ओरडली, गुणवती, दुष्टे, पुरे झाले हे तुझे रडण्याचे नाटक. माझी मुले मेली आहेत याचा तुला आनंदच झालेला दिसतो, कारण तू या अशा वेळी ओठाला रंग लावून, भांगात शेंदूर भरून, डोळ्यात काजळ घालून, वेणीत फुले खोवून, नट्टापट्टा करून इथे आलेली आहेस. चल, चालती हो येतून. राणीच्या त्या बोलण्याचा गुणवतीला काहीच उमज पडेना, कारण ती तसे काहीच करून तिथे गेलेली नव्हती. मग राणीला तो नट्टापट्टा कसा काय वाटला. त्या तशा वेळी राणीने तसे बोलावे याचा अर्थ पण जाऊ दे. गुणवती बिचारी निमूटपणे घरी निघून गेली. घरी गेल्यावर गुणवती पुन्हा शोक करू लागली. राजपुत्र गेल्याचे दुःख तर होतेच, पण राणीने उगाच तिचा जो अपमान केला होता त्याचे दुःखही तिला फार वाटत होते. ती म्हणाली, माझा मी काहीच नट्टापट्टा केलेला नव्हता, तरी राणीला तो कसा काय वाटला. मंडन प्रधानाने गुणवतीची समजूत घातली. तो म्हणाला, राणी पुत्रशोकाने काहीतरीच बडबडली. त्याचा विचार कशाला करतेस. वाईट वाटून घेऊ नकोस. राणीने तुझा जरी अपमान केलेला असला तरी तू पुन्हा राणीकडे जा. तिचे सांत्वन कर. अशा वेळी राग नको. दुसऱ्या दिवशी मंडन प्रधान आणि गुणवती पुन्हा राजवाड्यात गेली. गुणवतीला पाहताच राणी पुन्हा रागवली. तिने राजाला सांगितले, पहा हो, आपल्या या अशा दुःखाच्या वेळी ही गुणवती कसा नट्टापट्टा करून येथे आली आहे.
हे असे करणे हिला शोभते का? पहा तरी. मग राजाने स्वतः गुणवतीकडे पाहिले तर खरेच की गुणवतीच्या तोंडावरील तेज अगदी खुललेले दिसले. तिचे ते लाल ओठ, अगदी आनंदी टवटवीत चेहरा. आणि मग राजाने मंडन प्रधानाला गुणवतीच्या त्या नट्टापट्टा केल्याबद्दलचा जाब विचारला. तेव्हा मंडन प्रधान म्हणाला, नाही महाराज, तिने तसे काहीही मुद्दाम केलेले नाही. तिचा चेहरा तसा नेहमीच फुललेला आणि टवटवीत असतो. अधिक मास व्रताच्या प्रभावाने तिला हे नवे तेज आलेले आहे. तिच्या पुण्याईचे ते आगळेच तेज. आणि राणीने उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. तरी पण राजाला मंडन प्रधानाचे ते बोलणे पटले नाही. तो रागावलेला होता. राणीही रागावलेली होतीच. म्हणे, अधिक मास व्रत प्रभावाने पुण्याईने गुणवतीला आगळेच तेज आलेले आहे. वा रे वा प्रभाव! पुण्याई? छे छे, ते काही नाही. आमच्या दुःखाच्या वेळी तिला आनंदच. मग राजाने मंडन प्रधान आणि गुणवती या दोघांना कैद करून तुरुंगाच्या कोठडीत टाकले. राजाच्या रागापुढे ते तरी काय करणार? देवावर भरोसा ठेवून ती दोघे तुरुंगात शांत बसून राहिली. 2-4 दिवसांनी पुन्हा असा चमत्कार झाला की स्वतः प्रभू पुरुषोत्तम राजा राणीच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, गुणवती महान पुण्यशील सती आहे. गेल्या जन्मात आणि याही जन्मात तिने अधिक मासातील सारी व्रते, दाने, नियम अतिशय निष्ठापूर्वक केलेले आहेत. त्या पुण्याईने तिला तसे आगळे तेज आलेले आहे. तिचे मुखमंडल सदैव टवटवीत आणि फुललेले दिसते. तिला मुद्दाम नट्टापट्टा करावाच लागत नाही. तुमचा गैरसमज दूर करा, त्यांना सोडून द्या. शिवाय राणी यशोमतीने अधिक मास व्रताची खूपच अवहेलना केली. सती गुणवतीचा अपमान केला आणि तुम्ही या राजवैभवात केवळ चैनविलासात दंग राहिलात. म्हणून तुमच्यावर ही संकटे येत आहेत. तुम्हाला दुःख भोगावे लागत आहेत. आता तरी जागे व्हा. अधिक मास व्रते, दाने, काही पुण्यकर्म करा. सज्जनांचा छळ करू नका. ताबडतोब गुणवती आणि मंडनाला सोडून द्या. माझ्या व्रताच्या या थोर पुण्याईमुळे राणी यशोमतीलाही आगळे तेज प्राप्त होईल. तुम्हाला पुन्हा पुत्रप्राप्ती आणि सौख्यशांती मिळेल. जागे व्हा. दुसऱ्या दिवशी पहाटेच राजा राणी उठले. त्यांनी आपली स्वप्ने एकमेकांना सांगितली. ती दोघी तुरुंगाकडे गेली. त्यांनी गुणवतीचे तोंड पाहिले. ते तसेच ओठ रंगलेले, भांगी शेंदूर, डोळ्यात काजळ वगैरे तिचे ते अखंड अक्षय असलेले आगळेच तेज पाहून त्यांना स्वप्नाची सत्यता पटली. खात्री करून घेण्यासाठी राणीने पुन्हा गुणवतीला तोंड धुण्यास सांगितले. तिने तोंड धुतले तरीही ते तिचे अक्षय आगळे तेज कायमच होते. मग मात्र राजा राणीला पश्चाताप झाला. त्यांनी मंडन गुणवतीला बंधनमुक्त केले. त्यांनी त्या दोघांची क्षमा मागितली आणि स्वप्नातील तो दृष्टांत सांगून म्हणाले, आमच्या हातून अपराध घडला. राणीने अधिक मास व्रताची अवहेलना केली. पुरुषोत्तम प्रभूला दोष दिला आणि गुणवतीला तिच्या त्या पुण्याईने लाभलेल्या अखंड आगळ्या तेजाला नावे ठेवली. या सर्व गोष्टींचे, अपराधाचे आम्हाला अतिशय दुःख होत आहे. स्वप्नात आम्हाला दृष्टांत झाला आणि सारा गैरसमज दूर झाला. आता आम्ही तुमचा सन्मान करून अधिक मासातील पुण्यकर्म जरूर करू. नंतर प्रधान, मंडन आणि गुणवती आपल्या घरी आनंदाने गेले. पुढे अधिक मासातील व्रते, दाने, नियम यशोमती राणीने गुणवतीच्या सांगण्याप्रमाणे निष्ठेने केले. त्या पुरुषोत्तम व्रतसाधनेमुळे पुढे यथाकाळ यांना सुखशांती, पुत्रप्राप्ती आणि त्यागाची, दानधर्माची वृत्ती निर्माण झाली. त्यांचा संसार आणि जीवन धन्य झाले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे अधिक मासातील व्रतपुण्याईने माणसाला आगळेच तेज प्राप्त होत असते. पुरुषोत्तमाच्या कृपेने संसार सुख, राजवैभव आणि खरोखरीचे शांती समाधान मिळून अंतिम मोक्षपद प्राप्त होतो. आता पुढे 26व्या अध्यायात मी तुला या अधिक मास व्रत साधनेचे उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती देतो. ती तू प्रसन्न मनाने ऐकावी. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 25वा अध्याय समाप्त.